राम कदम आपल्या सोबत जोडले गेले दूरध्वनीवरून। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज खरं तर मला मुद्दा युती होतीये त्यावेळी भाजपला काय वाटतंय हे छेडायचं नाहीये, मला राम कदम यांच्या आधीच्या काळात जायचंय। राम कदम मनसेमध्ये होते, हाडाचे मनसैनिक होते, त्यावेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर राम कदम लढताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आज जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यावेळी मनाच्या कोपऱ्यात त्यावेळी कुठं असलेल्या मनसैनिकाला आज नेमकं काय वाटतंय? आपण अतिशय भावनात्मक प्रश्न विचारलात। पहिली प्रतिक्रिया ही की 27 नोव्हेंबर 2005 ला माननीय राज ठाकरे साहेबांना शिवसेना सोडायला कोणी लावली, तर ते श्रीमान उद्धव ठाकरेजींनी सोडायला लावली। आणि ज्या पद्धतीचा वारंवार सातत्यानं त्याच्या आधीच्या 10 वर्षात त्यांनी त्यांचा अवमान करणं, त्यांना सन्मान न देणं आणि राज ठाकरे साहेबांसोबत असलेली सगळी माणसं त्यांची छाटणी करणं, त्यांना शाखा प्रमुख न होऊ देणं, नगरसेवक न होऊ देणं, हा सगळा फ्लॅशबॅक आजच्या क्षणी निश्चितपणे आठवतो। आणि मग त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सुरू केला। पहिल्या वेळेस खूप चांगलं घवघवीत यश आलं, पण नंतर मग घेतलेले मुद्दे पुन्हा सोडून देण्याची जी पक्षप्रमुख म्हणून जी एकंदरीत लोकांना असं जाणवलं की असं होतंय, त्यानंतर मात्र पक्षाला गळती लागली। विषय तो नाहीये, विषय हा आहे की ज्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पक्षाच्या बाहेर केलं, आज त्या उबाटाला मनसेच्या दारात जावं लागतंय। म्हणजे काळ बघा कसं असतो। आणि आज उबाटाला एकट्यानं लढण्याची उबाटामध्ये ताकद नाहीये, त्यामुळे ते मनसेला सोबत घेत आहेत। आता ही वेळ पण निवडली की कोणती, दुपारी 12ची, आणि मराठीमध्ये शब्दप्रयोग आहे त्याच्यात 12 असतील। तर मुळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी सुद्धा विनम्रतेने सांगतो काहीही फरक पडत नाही। विधानसभेत पडला का? मागच्या कालच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत पडला का? नाही पडला। काय झालंय की बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना ठाकरे ब्रँड होता, पण बाळासाहेबांच्या नंतर ठाकरे हे फक्त आडनाव राहिलंय, तो काही ब्रँड राहिलेला नाही। आणि मी हे म्हणत नाही, ही मुंबईची जनता म्हणते। 16 कदमजी, खरं तर तुम्ही राम कदमजी मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय, बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी, म्हणून तो मुद्दा मी तुम्हाला विचारतेच। हे ब्ल्यू सी हॉटेल आठवतंय का काही? याच ब्ल्यू सी मध्ये अमित शहा भेटलेले होते, उद्धव ठाकरे भेटलेले होते, फडणवीस भेटलेले होते। ती दृश्य सुद्धा आम्ही दाखवूया, आपण टीव्ही स्क्रीनवर दाखवूया ती दृश्य। याच ब्ल्यू सी मध्ये आपण सगळे एक आहोत असं म्हणत घोषणा झाली युती संदर्भात। आज त्यानंतर काय घडलं ते तुम्हालाही माहिती आणि अवघ्या महाराष्ट्रानंही अनुभवलं। आज तेच ब्ल्यू सी, तिथे ठाकरे बंधू आम्ही एकत्र आहोत असं सांगताना दिसत आहेत। कुठेतरी इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतीये, पण यानंतर नेमकं कसं असेल राजकारण याविषयी आता एक भाजपचे नेते म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? ब्लू सी मध्ये जी पत्रकार परिषद झाली होती, युतीची घोषणा झाली होती, आणि नंतर युती झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी त्या प्रचारामध्ये कशा पद्धतीने शरद पवार, काँग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली, आणि नंतर निकाल लागल्यावर त्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले, ते पाहिलं ना आपण। तर त्याच्यामुळे यांना ना दिशा आहे ना धोरण आहे, आणि सध्या एवढी कन्फ्युज परिस्थिती आहे मनसेची, उबाटाची, काँग्रेसची, की नेमकं कोणासोबत जावं हेच कळत नाही। म्हणजे मनसेचे नेते मोदींचं कौतुक करतात, पुन्हा मग मोदींवर टीका करतात, कधी उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका करतात। मनसेचे नेते अनेकदा म्हटलेत ना की मुंबईला लुटून उद्धव ठाकरेंनी खाल्लं, तर त्याच्यामुळे आता मनसे ज्यांनी मुंबईला लुटलं त्यांच्या सोबत युती करत असेल, म्हणजे हे आमचं विधान नाहीये। आपण तीही विधानं दाखवा लोकांना की कशाप्रमाणे कोविडच्या काळामध्ये खिचडीमध्ये पैसे उबाटाचे लोक खात होते, कफनमध्ये खात होते, औषधांमध्ये, कोविड सेंटरमध्ये कसं मुंबईला लुटण्याचं काम केलं, हे सगळे संदर्भ राज ठाकरेंच्या भाषणातले आहेत।
आता ज्यांनी मुंबईला लुटलं त्याच्या सोबत आज पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा आहे. तर आपल्या माध्यमातून ही जी बातमी पाहत असतील, ऐकत असतील, त्या मतदाराने ठरवलं पाहिजे की त्या मतदाराला हे किती गृहीत धरताय. निश्चित. तर त्याच्यामुळे भावनात्मक भाषणं केली, गर्दी जमेल, पण गर्दी जमून ती मतांमध्ये परिवर्तित होणार नाही. आणि विधानसभेतही पाहिलं आपण, अगदी, स्थानिक अगदी. स्वराज्य संस्थेतही पाहिलं, अगदी प्रचंड मोठं घवघवीत यश निश्चित. यावेळेस महायुतीला मिळेल. अगदी. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. गर्दी जमेल पण ती भावनेच्या बळावर जमेल, मतात त्याचं परिवर्तन दिसणार नाही असं ठामपणे भाजपचे नेते राम कदम म्हणतायत. तर आपण पाहूया, उरलेत केवळ 41 मिनिटं आणि 39 सेकंद. याच ठिकाणी युती संदर्भात घोषणा होणार आहे. डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचलेले आणि या सगळ्या ठिकाणाची आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली जाते. पत्रकार परिषद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.